परीक्षेला सामोरे जाताना या उपक्रमांतर्गत इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना ज्या काही समस्या येतात किंवा परीक्षेची जी मनामध्ये भीती असते, या सर्वांसाठी जे 10वीला यावर्षी परीक्षेला बसलेले आहेत, या सर्व खानापूर तालुक्यातल्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली, डाएट आणि माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली मान्य शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समग्र शिक्षण विभाग खानापूर पंचायत समिती विटा यांच्यामार्फत आजपासून म्हणजे दिनांक 27/12/2012 पासून 23 पासून ते साधारण फेब्रुवारीच्या 2 तारखेपर्यंत आपण हे जे काही 10वीला सर्व विषय आहेत आणि त्याचबरोबर शेवटच्या दिवशी आपण सर्व जे तज्ज्ञ आहेत त्यांचं असं चर्चासत्र आपण आयोजित केलेलं आहे। या चर्चासत्रामध्ये माननीय प्राचार्य डॉक्टर रमेश होसकुटे साहेब, त्याचबरोबर माननीय डॉक्टर वैशाली भोई मॅडम अधिव्यक्ता डाएट सांगली, त्याचबरोबर माननीय गट शिक्षणाधिकारी विकास राजे साहेब, त्याचबरोबर सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सर्व आजच्या या चर्चासत्राला उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी, मुख्याध्यापक, संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष, त्याचबरोबर सर्व विद्यार्थी इयत्ता 10वीला जे आता सध्या आहेत, जे चर्चासत्रामध्ये सहभागी आहेत, या सर्वांचं मी या पहिलं पुष्प आजचं आहे या पहिल्या दिवशी सर्वांचं मी स्वागत करतो। आणि मी जे सुरुवातीला जे 2 मिनिटांमध्ये प्रास्ताविक आणि जे काही पाहुण्यांचा परिचय आहे तो करून देतो आणि नंतर मग पुढे आपण जाऊया। साधारण NEP 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे आलेलं आहे, येऊ घातलेलं आहे, त्याची कार्यवाही चालू आहे आणि या भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना NEP 2020 अंतर्गत तयार करणं आणि या शैक्षणिक प्रवाहामध्ये टिकून ठेवणं, त्याचबरोबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा जे काही 10वीला सध्या विषय आहेत त्या विषयामध्ये पारंगत करणं किंवा ज्या काही येणाऱ्या समस्या आहेत किंवा त्यांच्या मनामध्ये भीती आहे किंवा परीक्षेला जाताना एक वेगळ्याच प्रकारचं आपल्या मनावर दडपण असतं, हे दूर करणं गरजेचं आहे, त्यांना सक्षम बनवणं गरजेचं आहे। त्याचबरोबर जे काय परीक्षेमधील तंत्र आहेत, कौशल्य आहेत, काही विद्यार्थी हुशार असतात मात्र त्यांच्याकडे ती कौशल्य नसल्यामुळे थोडासा त्याच्यावर परिणाम होतो आणि मग त्यांना गुण कमी पडतात। हुशार असून सुद्धा त्यांना मग गुण कमी पडल्यामुळे पुढे त्यांना थोडंसं त्यांचं मनात खच्चीकरण होतं, असं होऊ नये म्हणून आपण आज परीक्षेला सामोरं जाताना हे थोडंसं सर्व गोष्टींचा विचार करून पहिलं सत्र ठेवलेलं आहे आणि उद्यापासून आपण मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, संस्कृत, इतिहास, भूगोल अशा स्वरूपाचं आपण एक 2-2, 3-3 दिवसाचा फरक ठेवून आपण हे साधारण चर्चासत्र आपण आता सुरू केलेलं आहे। मी सर्वांचं स्वागत करतो आणि मला वाटतं माननीय प्राचार्य साहेब जॉईन झाले असतील तर किंवा त्यांचे प्रतिनिधी कोण असतील तर माननीय डॉक्टर वैशाली भोई मॅडमना विनंती करतो की आपण फक्त 2 मिनिटांमध्ये शुभेच्छा संदेश द्यावा। डॉक्टर भोई मॅडम। नमस्कार, थँक्यू। हा बोला मॅडम। सर्वांना नमस्कार। आज खानापूर तालुक्याचा जो हा उपक्रम सुरू झालेला आहे त्याला खरं तर शुभेच्छा देण्यासाठी जॉईन झालेली आहे। पहिलंच सत्र जे आपलं आहे, जसं आता कदम सर म्हटले, ते परीक्षेला सामोरे जाताना इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना ज्या काही अडचणी येतात त्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना दोघांनाही थोडीशी जाणीव करून देणं आणि ह्या अडचणी किंवा समस्या नसून थोडीशी आपली मानसिकता आहे याचीही थोडीशी जाणीव आपण करून घ्यावी या अनुषंगाने या विषयाची निवड खरं केलेली आहे। सुरुवातीलाच मी नवनाथ कदम सर आणि त्याचबरोबर आपले माननीय गट शिक्षणाधिकारी राजे साहेब दोघांचंही अभिनंदन करते की खूप कमी वेळामध्ये आणि सुंदर नियोजन केलेलं आहे, याचा लाभ आपण सगळ्या शाळांनी आणि 100% विद्यार्थ्यांनी घेणं अपेक्षित आहे। विद्यार्थ्यांबरोबरच पालकांना सुद्धा याचा थोडा अवेअरनेस व्हावा ही आपली अपेक्षा आहे।
म्हणजे आजचा जो विषय आहे हा जनरल असा वाटेल कदाचित असताना की अरे हे तर काही मला माहिती आहे, हे काय सांगतायत नवीन. पण बऱ्याचदा आपण या गोष्टी विसरलेलो असतो, म्हणून थोडीशी जाणीव जागृती आज व्हावी. त्याचबरोबर जसं कदम सर म्हटले की विविध विषयांच्या अंगाने सुद्धा आपण या पूर्ण सत्रांचा अनुभव घेणार आहोत. याच्यामध्ये ऍक्च्युअली आपले तज्ञ मार्गदर्शक घटक कसा शिकवायचा हे नाही बघणार आहे, तर त्या घटकाच्या अनुषंगाने बोर्ड परीक्षेची तयारी कशी होणार आहे, पेपर लिहिताना जी तंत्र आणि कृत्य विद्यार्थ्यांनी वापरायचे आहेत या अनुषंगाने थोडीशी चर्चा होणार आहे. एक अलर्टनेस आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये बरोबर विद्यार्थी आणि पालकांनी सुद्धा लाभ घ्यावा ही अपेक्षा मी इथं व्यक्त करते आणि आपल्या सगळ्यांना या सत्रासाठी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. कदम सर. हा, धन्यवाद मॅडम. यानंतर माननीय प्राचार्य साहेब आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सांगलीच्या कदम सर माईक म्यूट आहे तुमचा. ओके. हा, धन्यवाद मॅडम. आपण आजचं हे उद्घाटनाचं जे सत्र आहे ते आपण ऑफसेट आणि यानंतर आपल्या तालुक्याचे कुटुंब प्रमुख माननीय विकास राजे साहेब यांना विनंती करतो की 2 मिनिटांमध्ये आपण आजच्या या सत्राला सुरुवात उद्घाटनापर थोडंसं मनोगत व्यक्त करावं. माननीय श्री विकास राजे साहेब. हा, सर्वांना नमस्कार. हॅलो, येतोय का आवाज? येतोय आवाज बघा. हॅलो, येतोय का? येतोय आवाज. एसआरटी पुणे, त्याचबरोबर माईक कोणाला चालू आहे का? हा, बरं येतोय आवाज. येतोय का आवाज? येतोय बोला. माईक कोणाला चालू आहे का? जरा येतोय का? तुमचा स्पष्ट येतोय आवाज, बोला साहेब. एसआरटी पुणे, त्याचबरोबर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सांगली आणि समग्र शिक्षा खराब पंचायत समिती बेटा यांच्या मार्फत आज इयत्ता 10वीचे व 12वीचे विद्यार्थी यांच्यासाठी आपण परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर आधारित आजचं पहिलं पुष्प आपण संपन्न करत आहोत. या निमित्तानं उपस्थित असलेल्या डॉक्टर वैशाली गोळी अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सांगली, त्याचबरोबर खानापूर तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, सर्व विद्यार्थी, शिक्षक, त्याचबरोबर आमच्या खानापूर गटाचे या विषयाचे समन्वयक नवनाथ कदम सर, आपल्या सर्वांचं मी या निमित्तानं हार्दिक स्वागत करतो. आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या जीवनामधली महत्वाची परीक्षा म्हणजे आता 10वीची परीक्षा, जी 1 मार्च 2023 पासून 1 मार्च 2024 पासून सुरू होत आहे आणि आता 12वीची परीक्षा 21 मार्च ते 24 पासून सुरू होत आहे, 21 फेब्रुवारी 24 पासून सुरू होत आहे. या दोन्ही परीक्षेसाठी आपल्या तालुक्यातील जे विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर आपण परीक्षाबाबत सर्व तंत्र टेक्निक्स विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगणार आहोत, जेणेकरून विद्यार्थी चांगल्या पद्धतीने परीक्षेला फेस करतील. जो आहे तो विद्यार्थ्यांच्यावर असतो आणि अपेक्षा पालक, समाज, शिक्षक यांच्या 2 विद्यार्थ्यांच्यावर अपेक्षा बऱ्यापैकी जास्त असतात. त्यामुळे ते विद्यार्थी जरी अभ्यास झाला असला, हुशार असले तरी सुद्धा त्या परीक्षेच्या दबावामुळे किंवा अपेक्षेच्या दबावामुळे त्या दिवसाच्या वातावरणात विद्यार्थ्यांना अपयश येण्याची शक्यता असते आणि हुशार असलेले विद्यार्थी सुद्धा बऱ्याच अंशी निराश होतात. त्या दृष्टीने आपण त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरं जाताना त्यामध्ये परीक्षेची तयारी कशी करावी, पेपर लिहिण्याची तयारी कशी करावी, अभ्यास कसा करावा, आपलं आरोग्य कसं जपावं, आपलं मानसिक संतुलन देऊ नये, या दृष्टीने आपण विद्यार्थ्यांना, त्यांच्या शिक्षकांना, आपल्या तालुक्यातील तज्ञ मार्गदर्शक आणि एसआरटीचे मार्गदर्शक यांच्या मार्फत आपण सगळ्यात 2 फेब्रुवारी पर्यंत याचं आयोजन केलेलं आहे. दर दिवशी आपण
प्रकारचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देणार आहोत. त्यामध्ये तज्ञ मार्गदर्शक जे आहेत शिक्षक हे आपल्याला परीक्षेचा पेपर कसा द्यावायचा याची टेक्निक देणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील भीती कमी होऊन विद्यार्थी खऱ्या अर्थानं आनंदाने त्या परीक्षेला सामोरे जातील आणि विद्यार्थ्यांना यश संपादन होईल आणि जेणेकरून विद्यार्थी चांगल्या पद्धतीने आणि भावनिकदृष्ट्या सुरक्षित राहून परीक्षेला जाणं अपेक्षित आहे. त्या दृष्टीने या वेबिनारचं आपण आयोजन केलेलं आहे. या निमित्तानं आपल्याला ही एक संधी आहे. आपल्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थी शिक्षक यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. कारण बऱ्याच जणांकडे बरेच काही कोण वेगवेगळे असतात विषया संदर्भात पेपर उत्तर लेखनासंदर्भात किंवा वेळेचं नियोजन कसं करावं पेपर लेखन या सगळ्या बाबी आपल्याला विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना या वेबिनारद्वारे आपण समजावून सांगणार आहोत. त्याचा आपल्याला निश्चितच लाभ होईल. तालुक्यातील बऱ्यापैकी शाळांनी आज सहभाग घेतलेला आहे. प्रतिसाद जरी अत्यल्प दिसला तरी पुढल्या वेबिनारला आपला प्रतिसाद वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि यामध्ये सहभागी असलेले सर्व माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक शिक्षक त्याचबरोबर विद्यार्थी आणि आपण सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आणि या उपक्रमात आपण सर्वांनी मनापासून सहभाग घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द मला थांबू. सर सुरू ठेवा. ओके, धन्यवाद साहेब. आपण आपले गट शिक्षण अधिकारी माननीय राय साहेब आणि भोई मॅडम हे आपल्याला मार्गदर्शन केलं, त्यांचं पुनच एकदा आभार. त्यानंतर आजचं जे पहिलं पुष्प आहे एकच मिनिट. जे आजचं पहिलं पुष्प आहे हे पुष्प गुंफण्यासाठी प्रमुख पाहुणे आपल्या समोर येत आहेत. त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. आजचा विषय आहे परीक्षेला सामोरे जाताना. म्हणजे आपल्या उपक्रमाचं नाव जरी परीक्षेला सामोरे जाताना असं असलं तरी त्याच्यामध्ये सुद्धा एक सर्वांगीण स्वरूपाचं जे काय लेक्चर आहे ते आपण आज ठेवलेलं आहे पहिल्या दिवशी. आणि त्याचे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत माननीय श्री डी.पी. कुलकर्णी सर. तुम्हा सर्वांना परिचित असतीलच. के गोळवणी माध्यमिक शाळा व वत्सलाबाई दिवटे ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स विटा यामध्ये ते प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांचं शिक्षण MSc B.Ed झाले. त्याचबरोबर त्यांचा 32 वर्ष एवढा प्रदीर्घ सेवेचा अनुभव आहे आणि येत्या मेच्या दरम्यानमध्ये ते आता सेवानिवृत्त सुद्धा होत आहेत. त्याचबरोबर ते मॉडर्न एज्युकेशन सोसायटी विटाचे संचालक म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. त्याचबरोबर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहतात. त्याचबरोबर त्यांच्याकडं खूप काही सांगण्यासारखं आहे. जे महाराष्ट्र शिक्षण संस्था कडेगावचे ते सचिव आहेत आणि 10वीचे पेपर तपासणीचा जवळजवळ त्यांचा 30 ते 32 वर्षाचा अनुभव आहे. म्हणजे त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी पहिल्यापासूनच 10वीच्या वर्गावर इंग्लिश मीडियम पासून सुरुवात केली आणि 30 ते 32 वर्ष त्यांनी पेपर अनुभव आहे. आणि मॉडरेटर म्हणून त्यांनी 5 ते 6 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे एक विशेष कौशल्य त्यांच्याकडे आहे की त्यांचं प्रशासन आणि त्यांचं जे काही नियोजन कौशल्य आहे हे वाखाणण्यासारखं आहे, उल्लेखनीय आहे. आणि त्यातूनच त्यांनी 32 वर्षाची एवढी सेवा मुख्याध्यापक म्हणून आपल्या शाळेमध्ये पूर्ण केली आणि ते पूर्ण जिल्ह्याला त्यांच्या मुख्याध्यापक संघाला आणि सर्व विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन करत असतात. गणितामधील एक उच्च दर्जाचं जे कौशल्य असतं, एक आपण म्हणतो की तज्ज्ञ असं त्यांना आपण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये मानलं जातं. मी त्यांना विनंती करतो की आपण साधारण आपल्याला 1 पाऊण तास वेळ आहे. या पाऊण तासामध्ये आपल्याला इयत्ता 10वीच्या सर्व खानापूर तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना त्याचबरोबर त्यामध्ये समाविष्ट असणारे सर्व शिक्षक असतील या सर्व शिक्षकांना परीक्षेला सामोरे जाताना या विषयांतर्गत आपण अनमोल असं मार्गदर्शन करावं. माननीय डी.पी. कुलकर्णी सर. धन्यवाद सर. येतोय आवाज क्लिअर येतो तुमचा. बोल. एका या अभिनव उपक्रमामध्ये जिल्ह्यात माध्यमिक शिक्षण विभाग, पंचायत समिती, शिक्षण अभियान यांच्या संयुक्त विद्यमानात संपन्न होत असलेल्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची परीक्षा असणारी जी SSC बोर्डाची परीक्षा आहे, या परीक्षेला सामोरं जात असताना विद्यार्थ्यांचं मनोधैर्य असेल, विद्यार्थ्यांची मानसिकता असेल,
तर ही कशा पद्धतीने असावी असा एक सुंदर उपक्रम या निमित्ताने इथला राबवला जात आहे. त्याचं अतिशय कौतुक आहे. विशेष म्हणजे अगदी परीक्षेला उद्या आहे आणि 4 दिवस आधी हे उपक्रम न होता जवळजवळ 2 महिने आधी अशा पद्धतीचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना होतंय, जेणेकरून जे काही त्यांच्यामध्ये बदल घडवले त्यासाठी पुरेसा वेळ विद्यार्थ्यांच्याकडे आहे. आणि अशा एका सुंदर उपक्रमामध्ये मला सहभागी होतो याचा मला देखील आनंद आहे. सर्वांना नमस्कार. विद्यार्थी मित्र, आपल्या आयुष्यामध्ये आपण अनेक गोष्टी घडवत असतो. इयत्ता 1ली पासून 10वी पर्यंत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील, वेगवेगळे मार्गदर्शन असतील, या सर्व याच्यामध्ये आपण सहभागी होत असताना आजच्या जो आपल्यापुढे विषय आहे तो म्हणजे परीक्षेला सामोरं जाताना आपण ह्याच्यापूर्वी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असेल. क्रीडा स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, गायन स्पर्धा असतील, किंबहुना विद्यार्थी दशेमध्ये नसणाऱ्यांनी अनेक वेगवेगळ्या परीक्षा दिलेल्या असतात. तर अशा परीक्षेला सामोरं जात असताना जी आपली मानसिकता असली पाहिजे, म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण कुस्तीमध्ये सहभाग घेतलाय आणि कधी एखादा त्याच्यामध्ये सहभागी म्हणजे त्याचा अनुभव नसणारा, सराव नसणारा एखादा विद्यार्थी जर त्या मैदानामध्ये उतरला तर त्याची अवस्था पुढच्या मल्लाबरोबर कशी होईल ते आपल्याला न सांगता देखील लक्षात येईल. त्याचबरोबरीनं आपण एखाद्या गायन स्पर्धेत भाग घेतलाय, वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलाय तर त्याची पूर्वतयारी आपण करत असतो, म्हणजे आपल्याला आठवत असेल. तशीच पूर्वतयारी ही या परीक्षेसाठी देखील आपल्याला करावी लागते. आणि हे केवळ 10वीच्या एका वर्षाचं मूल्यमापन नसून ते तुम्ही इयत्ता 1ली पासून 10वी पर्यंत गेली 10 वर्ष वेगवेगळे स्तर अभ्यासाचे जे अभ्यासलेले त्या सर्वांचं एकत्रित मूल्यमापन आणि त्याचा परिपाक म्हणून होणारा हा SSC बोर्डाचा निकाल हे तुम्हाला तुमच्या आयुष्यभर कायम स्मरणात राहील अशा पद्धतीची ही परीक्षा तुम्हाला द्यावी लागते. तुमच्या आयुष्यातली ही सार्वजनिक परीक्षा पहिलीच आहे. म्हणजे याच्या आधी काही स्कॉलरशिप परीक्षा दिलेल्या असतील विद्यार्थ्यांनी इयत्ता 5वी मध्ये असताना, 8वी मध्ये असताना, किंबहुना काही विद्यार्थ्यांनी NMSची परीक्षा दिली असेल. परंतु त्या अशा सक्तीच्या परीक्षांमध्ये सर्वांना त्या परीक्षेला बसण्याची एक प्रकारे पूर्ण मुभा असते असं नाही. परंतु ही जी परीक्षा आहे ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि या लेवलच्या इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी असणारी ही परीक्षा आहे. आणि इतर मूल्यमापन जे होतं ते SSC बोर्ड मार्फत होतं. आपल्याला विद्यार्थी सर्वांना एक सारखी प्रश्नपत्रिका मिळते, ठराविक वेळ असतो, त्याच वेळेमध्ये जाऊन आपल्याला ती परीक्षा त्या परीक्षा केंद्रांवर जाऊन द्यावी लागते. इतर परीक्षा आपण आपल्या शालेय ज्या परीक्षा असतात त्या आपण शाळेमध्ये देत असतो. तर या सगळ्या बाबींचा म्हणजे एकंदरीत आपल्याला त्या परीक्षेचं महत्व लक्षात घ्यावं, गांभीर्य लक्षात घ्यावं. म्हणजे आपण इयत्ता 9वीची परीक्षा देताना तेवढं गांभीर्य लक्षात घेत नाही. परंतु एकदा विद्यार्थी 10वी मध्ये गेला मग पालक अलर्ट होतात, विद्यार्थी थोडे अलर्ट होतात की यावर्षी मला बोर्डाची परीक्षा द्यायची आहे. आणि बोर्डाची परीक्षा द्यायची याचा अर्थ मला खास करून काहीतरी विशेष तयारी केली पाहिजे. आणि तशा पद्धतीची वातावरण निर्मिती अगदी 9वीची परीक्षा दिल्यापासून ते 10वीची परीक्षा देईपर्यंत सगळ्यांच्या दृष्टिकोनातून त्या पाल्यावर सर्व बाबींनी लक्ष असते. मग त्या विद्यार्थ्याला शाळेमध्ये देखील तेवढंच महत्व दिलं जातं. एखादा विद्यार्थी खाजगी क्लासमध्ये जात असेल तर तिथे देखील त्याला तेवढ्याच पद्धतीचं महत्व दिलं जातं. अशा अनेक प्रकारे विद्यार्थ्यांना वेळेमध्ये मार्गदर्शन व्हावं, अभ्यासक्रम वेळेमध्ये संपवावा आणि येणारी जी परीक्षा आहे ती अत्यंत सुलभ पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांना द्यावी हा सगळ्यांचाच हेतू त्या मागचा असतो. आणि तसंच विद्यार्थी देखील एवढ्या सगळ्या वातावरणामुळं काही थोडेफार प्रेशरमध्ये असतात, दबावामध्ये असतात. परंतु एक 4 गोष्टी जर आपण निश्चितपणे सर्व विद्यार्थ्यांनी पाळल्या तर येणारी परीक्षा ही अत्यंत सुलभपणे सर्व विद्यार्थ्यांना जाईल. आणि म्हणून आपण सर्व विद्यार्थ्यांनी 2 गोष्टी, पहिली गोष्ट आपण सगळ्यात महत्वाची लक्षात घ्यायची ती म्हणजे आपल्या वेळेचं नियोजन, टाइम मॅनेजमेंट ज्याला जमली तो विद्यार्थी त्याच्या आयुष्यामध्ये या परीक्षेमध्ये 10वीच्याच असं नव्हे तर संपूर्ण आयुष्यामध्ये तो यशस्वी होईल. म्हणून टाइम मॅनेजमेंट ही सगळ्यात महत्वाचा आणि अत्यंत महत्वाचे बाब जे अंगीकारली पाहिजे आपण सर्व विद्यार्थ्यांनी ते लक्षात घेतलं होईल.
आज दिनांक आहे 27 डिसेंबर. आपली परीक्षा सुरू होते 1 मार्च 2024 रोजी. म्हणजे आजपासून 63-64 दिवस आपल्या हातात आहेत, हे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना लक्षात द्यायला पाहिजे. म्हणजे आतापर्यंत गेला किती काळ याच्यापेक्षा आपल्या पुढं आणि आपल्या हातामध्ये असणारा काळ किती आहे आणि त्या काळामध्ये आपल्याला करावं लागणारं काम काय काय हे जर आपण योग्य पद्धतीनं त्याची जोड बांधणी जर केली तर निश्चितपणे विद्यार्थ्यांना त्या वेळेचं गांभीर्य लक्षात येईल. आपल्या हातामध्ये विद्यार्थी मित्र आता 63 किंवा 64 दिवस हातामध्ये आहेत आणि आपले विषय आहेत एकूण साधारणपणे 9 विषय. जर आपण म्हणजे 9 पेपर देणार आहोत आपण, म्हणजे विज्ञान भाग 1-2 असतील, समाजशास्त्र भाग 1-2 असतील, गणिताचे भाग 1-2 असतील, भाषा विषयांचा प्रत्येकी 1 असेल किंवा काही संयुक्त भाषा असतील तर त्याचे 2 असतील. असे एकंदरीत तुम्हाला 9 पेपर वेगवेगळ्या वेळेचे द्यायचे आणि उपलब्ध दिवस आहेत 64. तर साधारणपणे आतापर्यंत आपण काय केलेलं आहे हे सगळं आपण आपल्या मनामध्ये साठवून ठेवायचं. आता बऱ्याचशा शाळांमधला अभ्यासक्रम जो आहे तो विद्यार्थ्यांचा शिकवून संपलेला असेल, क्लासमधला जात असेल तर तिथला देखील शिकवून संपलेला असेल. आता जे काय करायचं विद्यार्थी मित्र हो ते तुम्हाला करायचं. आता सर्व विद्यार्थ्यांनी हे जर लक्षात ठेवलं की आता जो उपलब्ध काळ माझ्या हातामध्ये आहे त्याचा योग्य पद्धतीनं नियोजन आणि विनियोजन जर मी केलं तर मला परीक्षेला सामोरं जाताना माझ्या मनामध्ये असा आत्मविश्वास निर्माण होईल की नियमित ज्या परीक्षा मी देतो त्या पद्धतीच्याच परीक्षेसाठी मी सामोरं जायला निघालेलो आहे. आणि म्हणून वेळेचं नियोजन असं करा की साधारणपणे एका विषयाचे तुमचे म्हणजे आपली परीक्षेचं स्वरूप तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे. प्रत्येक पेपर काही 80 मार्काचे असतील, काही 40-40 मार्काचे पेपर असतील. 80 मार्काच्या पेपरसाठी साधारणपणे 3 तास वेळ असतो. 40 मार्काच्या मुलांच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी 2 तासाचा अवधी उपलब्ध असतो. तर या 2 तासामध्ये किंवा 3 तासामध्ये आपल्या वर्षभराचं जे आपण आपल्या मेंदूमध्ये सगळं अभ्यासक्रम साठवून ठेवलेला आहे किंवा त्याचं आकलन जे आपल्याला झालंय ते साठवून ठेवलेलं आहे त्याचं प्रकटीकरण करण्याचा तो अवधी असतो आणि ते लिखित स्वरूपात आपल्याला करावं लागतं. हे देखील सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. म्हणजे माझ्या डोक्यात आहे परंतु मला लिहायला वेळ पुरवला नाही किंवा मग मला ऐन वेळेला ते आठवलं नाही असं म्हटल्यानंतर मग आपल्याला त्या गुणांचं मूल्यमापन होत नाही. म्हणजे सर्वसामान्यपणे मोठी माणसं असे जशी म्हणतात की पैसे काय करतात, पैशाने काय होतंय, पैसे कोण खातं का. पण आपल्याला हे माहिती आहे की पैशाशिवाय पण चालत नाही. तसं गुणांनी 90% गुण मिळालं काय होतंय असं म्हणण्यापेक्षा जेवढे जास्त गुण माझ्या पत्रात असतील तेवढ्या माझं मनोधैर्य उंचावणारे ते गुण असतील, माझी मानसिकता सकारात्मक करणारे ते गुण असतील आणि मला एक चांगल्या पॉझिटिव्ह ऍटिट्यूडनं पुढच्या शैक्षणिक स्पर्धांना सामोरं जाणारे ते गुण असतील. म्हणून हे गुण जे मी मिळवणार आहे ते माझ्या वैयक्तिक करिअरसाठी असतील, माझ्या कुटुंबाच्या माझ्या आईवडिलांच्या समाधानासाठी असतील, माझ्या शाळेतल्या अगदी 1ली पासून ते 10वी पर्यंत शिकवणारे जे सर्व शिक्षक असतील त्या सर्व शिक्षकांच्या प्रयत्नातून मिळालेले ते गुण असतील. अशी भावना आपल्या मनामध्ये असली की मग आपल्याला त्यातून समाधान मिळेल की मला जास्तीत जास्त गुण याच्यामध्ये प्राप्त करून घेणं आवश्यक आहे. जरी 10वीच्या गुणांवर कुठल्या आपल्याला इंजिनिअरिंगला, मेडिकलला किंवा अन्य व्यावसायिक शिक्षणाला जरी प्रवेश नसला तरी देखील 10वी मधले गुण हे तुम्हाला आयुष्यभर पहिल्या सार्वजनिक परीक्षेतले मिळालेले गुण हे नेहमी तुम्हाला अतिशय प्रेरणादायी आणि तुमचा शैक्षणिक करिअरचा ट्रॅक बदलवणारे असतात हे निश्चितपणे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना लक्षात येईल. आणि म्हणून आपल्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून आपण या पेपरच्या परीक्षेच्या अभ्यासाचं नियोजन आपण केलं पाहिजे. आता विद्यार्थी मित्र एक लक्षात घ्या की साधारणपणे 1 जानेवारीपासून प्रत्येक शाळांमध्ये सराव परीक्षा चालू होतील किंवा तुम्ही घरामध्ये अभ्यासासाठी तुम्हाला भरपूर वेळ मिळेल, बाहेर कुठे क्लासला जाण्याची आवश्यकता नाही. तर साधारणपणे 24 तासांपैकी तुमचे शाळेतले 5-6 तास जर तुम्ही जाता ते जर सोडले परीक्षेला जातानाचे तर तुमच्या स्वतःच काही असं विशिष्ट नियोजन वेळेत असलं पाहिजे. आणि पूर्ण बोर्ड परीक्षेला जाईपर्यंत प्रत्येक विषयाचे किमान 5 प्रश्नपत्रिका या माझ्या हातून लिहून सोडवून गेल्या पाहिजेत.
याचं नियोजन मात्र सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत काटेकोरपणे लक्षात ठेवावं. जो विद्यार्थी असे 5 किमान पेपर सोडवेल, म्हणजे प्रश्नपत्रिका पुढे ठेवायची, उत्तरपत्रिका म्हणजे आपले काय अचूकताव असतील ते आपण बरोबर घ्यायचे, वेळ लावायची. वेळ शक्यतो बोर्डाची जी वेळ असते म्हणजे 11 ते 1 किंवा 11 ते 2 सकाळी, तर या वेळेमध्ये शक्यतो पेपर सोडवावे. कारण आपली त्या केंद्रामध्ये जागे फक्त बदलेल, मात्र त्या निश्चित दुपारच्या वेळेमध्ये जसं एखादी खेळाचा समजा खो खो असेल, कबड्डी असेल, तर खेळाचा सराव आपण सकाळ संध्याकाळी केला ऊन नसताना, आणि ऐन वेळेला ज्यावेळी स्पर्धा असेल आणि ती उन्हात खेळायला लागली तर मग मात्र त्या विद्यार्थ्यांची दंशक होते. आणि सराव त्यांचा सकाळच्या आणि संध्याकाळच्या सावलीत अंधारात अशा वेळेस जर झालेला असेल आणि उन्हाची जर त्या विद्यार्थ्यांना सवय नसेल खेळतानाची, तर मात्र त्या विद्यार्थ्यांना ऐन वेळेला तेवढं यश त्या स्पर्धेमध्ये मिळत नाही. आणि म्हणून आपण परीक्षा आपल्याला कोणत्या वेळेमध्ये द्यायची, 11 ते 1 किंवा 11 ते 2. तर 11 ते 1 किंवा 11 ते 2 याच वेळेमध्ये घरामध्ये असेल, शाळेमध्ये असेल, किंवा आपण ज्या वेळी सराव करतो त्यावेळी असेल, त्या फायनल पेपर आपण देत असताना ज्या वेळेमध्ये घेणार आहे त्या वेळेमध्येच घरी देखील आपण बसून ते पेपर सोडवण्याचा सराव करावा. वेळेचं बंधन आपल्याला माहिती आहे की पहिलं एकंदरीत प्रत्येक विषयानुसार तुम्ही त्याचं नियोजन करा की एकंदरीत माझ्या त्या प्रश्नपत्रिकेमध्ये 8 प्रश्न असतील मुख्य, तर पहिल्या 1 तासामध्ये किती संपले पाहिजे, दुसऱ्या 1 तासामध्ये किती संपले पाहिजेत, शेवटच्या 50 मिनिटांमध्ये किती संपले पाहिजेत, आणि शेवटच्या 10 मिनिटांमध्ये मी काय काय करणार आहे ते प्रश्न सोडवताना हे सगळ्या विद्यार्थ्यांनी आपल्या कागदावर आणि प्रत्यक्ष तुम्ही घरी सोडवत असताना त्याचं नियोजन करावे. असं म्हणलं जातं की प्रत्येकाचं खरं परीक्षण हे कोण पुढं असताना खरं होत नाही. खरं परीक्षण अशाच वेळेस होतं की ज्यावेळी कोण आपल्याला वाटत असतं की माझ्यावर कोणाचंही नियंत्रण नाही, माझ्यावर कोणाचंही मॉनिटरिंग नाही, त्यावेळी माझं जे वर्तन असते ते खरं वर्तन असतं. पण घरी जर तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवत असाल तर ते आपल्या आई वडिलांना किंवा उद्या जाऊन शाळेत शिक्षकांना ती उत्तरपत्रिका दाखवण्यासाठी आपण कशाचा तरी गैरवापर करायचा. माहिती राहिला एखाद्या प्रश्नाचं उत्तर आठवत नाही म्हणले की थोडं बघायचं आणि म्हणलं की उतरून काढायचं, असं न करता खरोखर प्रामाणिकपणे आता मला 40 मार्कापैकी 2 मार्क पडू दे, 10 मार्क पडू दे, 20 मार्क पडू दे, परंतु त्यातूनच आपली पुढे प्रगती होणार आहे हे निश्चितपणे आपण लक्षात ठेवून खरं वास्तववादी मूल्यमापन स्वतःचं स्वतः करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे जो विद्यार्थी स्वतःशी प्रामाणिक राहतो, म्हणजे हे आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या आई वडिलांना असेल, आपल्या शाळेतल्या शिक्षकांना असेल, आपल्या मित्रांना असतील, आपण एखादी गोष्ट खोटी बोलून सांगू शकतो, आणि आपल्याशी आपण खोटं बोलायचं म्हटलं तर ते आपल्याला चालत नाही, किंवा आपल्याला माहिती असते की आपण हे बोलतोय स्वतःच स्वतः खोटं बोलतोय. त्यामुळे आपण स्वतःला तरी फसवायचा प्रयत्न करू नका. मी ठरवलंय ना की आज 2 तास माझा अभ्यास व्हायला पाहिजे, आज 2 तास मी कुठलंही न बघता हा पेपर सोडवणार आहे, तर त्या पद्धतीनं आपण नियोजन करा आणि ज्या वेळेमध्ये आपण सोडवतोय त्या वेळेत निश्चितपणे सोडवा. त्याचं मूल्यमापन आपल्या शाळेतल्या शिक्षकांच्या जाणून करून घ्या की हा मी पेपर सोडवलेला आहे, मला आता या 40 मार्कापैकी किती गुण पडतायत ते मला तुम्ही सांगा. बोर्ड पेपर तपासणारे अनेक शिक्षक, गुणवान शिक्षक आपल्या शाळांमध्ये आहेत, त्यांच्याकडून आपण उत्तरपत्रिका आपली तपासून घेतली तर निश्चितपणे त्यांना या गोष्टी लक्षात येतील. काही विद्यार्थ्यांना असं आता वाटण्याची शक्यता आहे की आता भरपूर वेळ गेला आहे माझ्या शिक्षणातला, मला अजून 40% मार्क पडत नाहीत, मला अजून फारसं काही अभ्यासक्रमाचं आकलन झालेलं नाही, आणि आता राहिलेल्या 2 महिन्यामध्ये माझे अवकाळ होणार आहे, अशी थोडीफार नकारात्मक भूमिका त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येऊ शकते. कारण त्या विद्यार्थ्यांना अगदी सुरुवातीपासून तेवढं काही त्यांच्या मनामध्ये हे आलेलं नसते की गांभीर्य नसते, इतरांच्या मित्रांच्या साह्यानं हे ते जरा ते थोडीफार भरकटले असतात. आता असे जर निगेटिव्ह विचार जर तुमच्या मनामध्ये आले तर मात्र तुम्हाला उपलब्ध असलेल्या वेळेचा योग्य उपयोग न करून घेता जर तुम्ही तशाच विचारामध्ये राहिला आणि परीक्षेला सामोरं गेला तर मात्र तुम्हाला अपेक्षित अशा पद्धतीचं यश मिळणार नाही. म्हणून कुठल्याही परिस्थितीत हे युद्ध मला जिंकायचं, ही परीक्षा मला जिंकायची अशा पॉझिटिव्ह ऍटिट्यूडनं सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या समोर सामोरं जायचंय. सर्व जे आपले सहकारी शिक्षक असतात
आई वडील असतात, पालक असतात, या सगळ्यांच्या खूप अपेक्षा असतात. परंतु त्या सगळ्याच्या अपेक्षा तो पूर्ण करेलच असं नाही. त्यामुळे आता इथून पुढे देखील प्रत्येक आई वडिलांनी असेल किंवा शाळेतल्या शिक्षकांनी असेल, आपल्याला माहिती असते शाळेतल्या शिक्षकांना की गणित विषयामध्ये ह्या विद्यार्थी जे जास्तीत जास्त 100 पैकी 20 मार्कांना सोडले तर 80 मार्कापैकी जास्तीत जास्त हा विद्यार्थी 35 मार्क पाडू शकतो. ह्याचं मूल्यमापन आपल्याला साधारणपणे गेल्या 8-9 वर्षातल्या अनुभवावरून त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत जर त्याचं रेटिंग झालं असेल तर या शेवटच्या 2 महिन्यामध्ये आपण त्या विद्यार्थ्याला शिक्षणाच्या माध्यमातून असं मार्गदर्शन करावं. कारण शेवटी कसं हे प्रश्नपत्रिका ओरिएंटेड त्याचं मूल्यमापन होत असल्यामुळं विशिष्ट प्रकारचे प्रश्न, विशिष्ट त्याचं उत्तर, ते बरोबर उत्तर लिहिलं की त्याला पूर्ण 100% गुण. त्यामध्ये त्याचं काय आकलन झालं याच्यापेक्षा त्यानं जर उत्तरपत्रिकेमध्ये ते व्यवस्थित लिहिलं असेल तर मात्र त्याला पूर्णपैकी पूर्ण गुण मिळू शकतात. त्यामुळं विद्यार्थ्यांनी देखील हे लक्षात ठेवा, आपल्या शिक्षकांशी चर्चा करून किंवा शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी नाही विचारलं तरी आपण असं लक्षात ठेवा की साधारणपणे मोस्ट वेटेजचे जे चॅप्टर्स आहेत आपल्या पुस्तकातले ते चॅप्टर्स विद्यार्थ्यांना प्रिपरेशनसाठी द्यावेत. काही विशिष्ट प्रकारची उत्तरं कशा पद्धतीनं द्यावीत, कारण बहुतांशी प्रश्न हल्ली ह्या नवीन प्रश्नपत्रिकेच्या ह्याच्यामुळं पॅटर्न प्रमाणे बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं म्हणजे लँग्वेजेस जर असतील तर कवितावरनं आकलन आणि त्याच्यावरचे खाली प्रश्न, एखादा गद्य उत्तरं देतात त्याच्यावरचे प्रश्न, व्याकरणावरचे प्रश्न, शेवटी काही स्वमत सांगा अशा पद्धतीनं काही प्रश्न, काही गणितामधले सुद्धा पहिले अगदी जुन्या काळामध्ये पूर्ण एखादं थिरम असेल तर त्याचं टोटलच्या टोटल 100% आपल्याला सिद्धता लिहावी लागायची थिरमची. आता त्यातल्या रिकाम्या जागा एवढंच येतं परीक्षेला. तर त्याचे जर काही टेक्निक विद्यार्थ्यांच्याकडून आपण करून घेतले तर निश्चितपणे विद्यार्थ्यांना त्याचे पूर्णपैकी पूर्ण गुण मिळू शकतील. अशा पद्धतीची हे राहिलेल्या ह्या कालावधीमध्ये, राहिलेल्या ह्या 1.5-2 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्याकडून सराव करून घ्यावा. विद्यार्थ्यांनी देखील मन लावून मात्र ह्या गोष्टी शिकल्या पाहिजेत की मला काय ह्या उर्वरित कालावधीमध्ये दुसरं काही काम मी करणार नाही. 60 दिवसांच्या कालावधीमध्ये रोज किमान माझा 6-7 तास अभ्यास होईल. आता मी म्हणून राहणार नाही, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ह्या विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायची. विद्यार्थी शाळेत शिक्षकांच्या मागे लागतात, पालक मागे लागतात किंवा क्लासमधल्या शिक्षकांच्या मागे लागतात. तर असं न करतात विद्यार्थ्यांनी आता हे लक्षात ठेवायचं की इथनं पुढची लढाई सगळी माझी, म्हणजे हा 2 महिन्याचा जो कालावधी आहे तो फक्त माझ्यासाठीच आहे आणि मी जेवढा तो पूर्ण आत्मविश्वासाने करेन तेवढा मी परीक्षेला अत्यंत चांगल्या पद्धतीने सामोरं जाईल. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी ह्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये 100% अभ्यासाकडे एकत्रित कॉन्सन्ट्रेट होऊन जर आपण आपला वेळ घालवला तर तुम्हाला निश्चितपणे त्यामध्ये यश मिळेल. आता अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा म्हणजे नेमकं काय करा, तर मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीनं सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं की लेखी परीक्षा असल्यामुळे आपल्याला एकतरी लिखाणाचा सराव असला पाहिजे. त्यासाठी रोज किमान 1 किंवा 2 प्रश्नपत्रिका सोडवण्याचं आपलं टार्गेट असलं पाहिजे, त्यांना फक्त असलं पाहिजे. ज्यावेळी आपण बाहेर आपल्या वर्गमित्रांच्या मध्ये असू किंवा नसू तरी देखील आपल्याला ही एक अभ्यासाची मोठी आणि अत्यंत सोपी आणि अत्यंत परिणामकारक पद्धत आहे की आपण आपल्या मित्रांचा 4-6 जणांचा गट करावा, जे साधारणपणे 70 ते 80% मध्ये गुण मिळवतात अशा विद्यार्थ्यांचा एक गट, 80 ते 90% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक गट. आणि त्या गटातल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये रोज एका विषयावर किंवा ते मित्र असतील तर आणखीन चांगलं, इतर कुठेही बाहेर जरी भेटले आणि त्यांनी त्या विषयातल्या प्रश्नांवर चर्चा केली, गटचर्चा आपण म्हणू त्याला, की एखादा प्रश्न मी काल या प्रश्नाचा असाच अभ्यास केलाय विज्ञानाच्या, तो प्रश्न तू मला विचार, मी त्याचं उत्तर सांगतो तुला. तो पण अर्थातच विद्यार्थी त्या विषयाचा अभ्यास करून आला असेल, मग तो एकमेकांशी चर्चा करत असताना त्याच्या हातात त्याचे उत्तर सांगताना काही गोष्टी चुकल्या तर एकदा त्याला स्मरणात ठेवून आपल्या मुखाद्वारे जर ते उत्तर सांगितलं, कारण एकतरी गोष्ट आपल्या मेंदूमध्ये ती जी प्रक्रिया अशी झाली असते की एखादी गोष्ट दुसऱ्याला सांगत असताना ती आधी आपल्या मेंदूमध्ये पूर्णपणे साठवली गेली असली पाहिजे.
एखादी गोष्ट आपण पाठांतर करतो आणि प्रत्यक्ष नुसती लिखाणाचा सराव करतो, त्यावेळी आपल्याला जी साठवणीतली उत्तर असते ती प्रत्यक्ष उतरताना जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा गटचर्चा करत असताना, एकमेकांशी बोलत असताना आपोआपच ती चर्चा, उदाहरणार्थ जर आपण लहानपणी एखादी पाठ केलेली कविता असेल किंवा एकमेकांच्या बरोबर गमतीत म्हणलेली गाणी असतील तर ह्या सगळे आपल्या स्मरणात कायमस्वरूपी राहतात. तसा गटचर्चेद्वारे केलेला जो अभ्यास असतो तो निश्चितपणे सर्व विद्यार्थ्यांच्या लक्षात राहील. गणिताची सूत्र असतील, गणितीच्या आकृती असतील, एखाद्या गद्य पाठांतर आपण ज्यावेळी करतो त्यावेळी त्याचं आकलन कसं करायचं असेल तो असेल, इतिहासातले काही घटक असतील, अर्थशास्त्रातले घटक असतील, तर हे सगळे घटक आपण जर एकमेकांशी विद्यार्थ्यांनी ठरवून जर त्या विषयांवर काही चर्चा केल्या तर अतिशय परिणामकारक आणि विद्यार्थ्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहणारी आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारी, म्हणजे त्यांच्यात ती स्पर्धा लागल्यासारखी होती की मी तुला 8 प्रश्न काल विचारले, त्यातली तू 5च प्रश्नांची करेक्ट उत्तरं दिलीत, आज तू मला 8 विचार, मी 8च्या 8 पैकी उत्तर देईन, अशी जर स्पर्धा लागली तर निश्चितपणे ते विद्यार्थी त्या मार्गाने आपल्या आपल्या विषयांची तयारी निश्चितपणे चांगली करतील. आणि म्हणून असा देखील एखादा प्रयोग आपण विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये राबवून घ्यावा, किंवा शाळेमध्ये जर विद्यार्थी आपल्या हाताला असतील तर शाळेतल्या शिक्षकांनी देखील अशा पद्धतीने जर काही विद्यार्थ्यांच्या मध्ये प्रयत्न करून आणला तर निश्चितपणे विद्यार्थ्यांना अधिक चांगलं गुण मिळण्यासाठी मदत होईल. लिखाणाची सवय ही अत्यंत महत्वाची आहे. स्वयमाध्यम विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त करावं. पाठांतर करण्यापेक्षा एखाद्या विषयाचं आकलन करून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे, तर ते देखील विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. प्रश्नपत्रिकांचं स्वरूप जे आहे आपल्याकडं याच्या पूर्वी झालेल्या बोर्ड प्रश्नपत्रिका ज्या येतात त्या सगळ्या बोर्ड प्रश्नपत्रिकांचं स्वरूप साधारणपणे लक्षात घ्यावं. प्रश्नपत्रिका प्रत्यक्ष सोडवतानाचं जे वेळेचं नियोजन आहे ते लक्षात ठेवावं, जेणेकरून पहिले 10 मिनिटं आपल्याला आता बोर्ड पेपर देत असतात, प्रश्नपत्रिका देत असतात, तर ते प्रश्नपत्रिका आपल्याला जेवढे हे खरोखर सोपी प्रश्नपत्रिका आहे का अवघड प्रश्नपत्रिका आहे हे विद्यार्थी आपल्याला प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर आपल्याला लक्ष देत असतात. तर विद्यार्थ्यांनी असं मनामध्ये ठेवावं की येणारी प्रश्नपत्रिका माझ्या दृष्टिकोनातून ही सोपीच असणार आहे आणि त्यामुळे आपण त्याला सामोरं जात असताना कुठल्या कुठल्या अँगलनं जायचे त्या सगळ्या अँगल आपण लक्षात ठेवावेत आणि आपण सर्वांनी त्या परीक्षेला सामोरं जावं. दुसरी एक महत्वाची गोष्ट, आपण परीक्षेला सामोरं जात असताना आपल्याला नियमित अभ्यासाची जी सवय असेल, म्हणजे काही विद्यार्थ्यांना अशी सवय असते की अंथरुणावर पडून वाचायचं, काही विद्यार्थ्यांना अशी सवय असते की टेबल खुर्चीमध्ये बसून आपण अभ्यास करावा, म्हणजे लिखाणाचं काम करावं. काही विद्यार्थ्यांना फिरत करत वाचत वाचत अभ्यासाची काही सवय असते. अभ्यास करत असताना किती वेळ आपण अभ्यास करतो यापेक्षा काय अभ्यास करतो याला अत्यंत महत्व आहे आणि त्यामुळं आपल्याला आता जास्त बदल त्यामध्ये करता येत नाही. म्हणजे उद्या पेपर आहे आणि मी रात्री 1 वाजेपर्यंत जागरण केलं, नाही उपयोग त्याचा. म्हणून आपण हळूहळू या महिन्यामध्ये जे करणार आहोत त्यामध्ये दिवसासाठी कमीत कमी 6 ते 7 तास माझा अभ्यास होईल, अशी सगळ्यांनी आपल्या वेळेचं नियोजन करावं. आणि हे करत असताना आपली शारीरिक मानसिक विद्यार्थ्यांची असणं गरजेचं आहे. त्यामुळे या काळामध्ये विद्यार्थ्यांनी शक्यतो आपला जो नियमित आहार असतो त्या आहारामध्ये बदल करून घेऊ नये. नाहीतर असं होतं की आपण कर तयारी करतो आणि केलेली तयारी जी आपल्याला असते ती ऐन वेळेला त्या 2-3 तासामध्ये जे आपल्याला त्याचं प्रेझेंटेशन करायचं असते त्याच्यामध्ये आपल्याला मग आपले मेंदू जर कार्यरत नसेल, मेंदू आपल्याला थकलेला असेल, दमलेला असेल, तर मात्र मग आपल्याला त्या वेळेचा सदुपयोग करून घेता येत नाही. म्हणून आपली शारीरिक स्थिती पण अशी असली पाहिजे की मी मजबूत आहे, म्हणजे वेळेवर जेवलं पाहिजे, जेवत असताना चांगले आपल्याला मेंदूला आणि आपल्या शरीराला पूरक असतील अशी घटकांचा सेवन आपण केलं पाहिजे. आपली मानसिक अवस्था देखील चांगली असली पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सवयी असतात, मोबाईलवर बघत बसायचं, टीव्ही बघत बसायचा, खेळत बसायचं. तर या बाबी जाणीवपूर्वक आपण जर थोड्याफार आपल्यासाठी ह्या गोष्टी
नाहीत आणि हे करण्यासाठी परीक्षेनंतरचा कालावधी माझ्यासाठी भरपूर माझ्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, तुमची एकदा 10 मार्च पर्यंत परीक्षा संपली, 10-15 मार्च पर्यंत जी काय असेल ती 15 मार्च पासून ते पुढचं 11वीचं तुमचं वर्ष 15 जुलैला सुरू होतं. म्हणजे मे, जून, जुलै हे 4 महिने जवळजवळ तुम्हाला 10वी नंतर 8च्या वर्गात जाईपर्यंत जवळजवळ मला कुठल्याही अभ्यासाचा तणाव असणारे असत नाही. त्यामुळे आत्ताचा जो हा 2 महिन्याचा कालावधी आहे, त्या जर 2 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही जर प्रचंड कष्ट केले तर पुढचा 4 महिन्याचा कालावधी तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं मजेत घालवता येईल. आणि आता जर तुम्ही निर्धास्त राहिला पाहिल्यासारखंच तर मात्र तुम्हाला असं होईल की पुढे 4 महिने मग कुठल्या तरी एखादा ट्रेनिंग घ्या किंवा मग मार्क्स कमी पडली म्हणून हलक्या कॉलेजला जावा, तिथे आपल्याला काही हे जर मिळालं नाही चांगल्या कॉलेजला प्रवेश तर मग तिथं आपण आणखी मनानं खचून जातो. तेव्हा असं न करता हे आपण लक्षात ठेवावं की ह्या उपलब्ध कालावधीमध्ये माझी कुठल्याही पद्धतीनं शारीरिक मानसिक अवस्था बिघडणार नाही. घरातलं कौटुंबिक वातावरण असेल ते देखील पालकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ठेवण्याचा प्रयत्न करावा. कायम विद्यार्थ्यांच्या पुढे पॉझिटिव्ह थिंकिंगचा किंवा एखाद्या ऍटिट्यूड असणारा संकल्पना आपण विद्यार्थ्यांच्या पुढे ठेवावी की जेणेकरून ते विद्यार्थी मानसिकदृष्ट्या अतिशय चांगल्या पद्धतीनं सक्षम पद्धतीनं या परीक्षेला सामोरं जाताना तयार होतील. कुठल्याही पद्धतीचा ताणतणाव विद्यार्थ्यांच्या मध्ये असता उपयोगाचा नाही. म्हणजे विद्यार्थ्यांच्या मध्ये गटामध्ये होणारे काही वादविवाद असतील, आपल्या आपण जिथं राहतो त्या अवतीभोवती काही ताणतणावाचं वातावरण असेल, किंबहुना आपण घरामध्ये समाजामध्ये होणारे वेगवेगळे उत्सव सण समारंभ असतील, सामाजिक स्थिती असेल तर त्याचा कुठलाही ताणतणाव आपल्या पाल्यापर्यंत पोहोचणार नाही. त्याची जबाबदारी सर्व पालकांनी समाजातल्या घटकांनी घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे मग आपल्याला असं होतं की ते विद्यार्थी त्यांच्या त्या ट्रॅकमध्ये ज्या अडकलेले असतात त्याच्यामध्ये ते राहतात आणि कुठल्याही पद्धतीचा तणाव त्या विद्यार्थ्यांच्या वर येत नाही. आणि म्हणून पालकांनी ह्या गोष्टी खास करून राबवणं अत्यंत गरजेचं आहे. परीक्षेचा ताण कुठल्याही विद्यार्थ्यांनी स्वतःवर न घेता त्याचं जर नियोजन तुम्ही व्यवस्थित पद्धतीने केलेलं असेल तर मात्र तुम्हाला त्याच्यामधून समाधान मिळेल. ऐन वेळेला तुम्हाला कुठलेही बदल करावा लागणार नाही. आपल्याला साधारणपणे मागे सांगितलं की 60-65 दिवस आपल्याकडे उपलब्ध आहेत. एखाद्याला समजा असं वाटलं की आता माझ्याकडं मला विज्ञान विषय सोपा आहे किंवा मराठी विषय सोपा आहे, मग त्याला 5 दिवस घालवण्याची मला आवश्यकता नाही. पण आपल्या आपल्या क्षमतेनुसार आपल्या आपल्या आवडीनुसार जे काही विषय आपल्याला सोपे वाटतात त्या सोप्या विषयांचा कमी कालावधीमध्ये अभ्यास करून अवघड जे विषय आहेत त्या विषयांसाठी जास्त जर वेळ तुम्ही दिला तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा जास्त चांगला लाभ होईल. म्हणजे परीक्षेला सामोरं जात असताना आपण एखाद्या युद्धाची जशी तयारी करतो तशीच तयारी आपल्याला या परीक्षेसाठी करावी लागते. कारण तो 2 किंवा 3 तासाचा जो कालावधी असतो तोच कालावधी आपल्याला आपल्या विषयाची पुढची संपूर्ण दिशा ठरवणार असतो. एखादा विद्यार्थी अगदी 40-50% पास झाला तर त्याच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन, शाळेतल्या शिक्षणाचा दृष्टिकोन, आपल्या आई वडिलांचा दृष्टिकोन आणि एखादा विद्यार्थी 90% पेक्षा जास्त गुण मिळवून त्याला प्रवेश घेतला. असं म्हणत नाही 40% मार्क पडलेला की पुढे तू पुढे शिकू नकोस म्हणून, त्याला पण शिकण्यासाठी उपलब्धता करून देतात. परंतु 40%चा विद्यार्थी आणि 90%चा विद्यार्थी, 50%चा विद्यार्थी आणि 90%चा विद्यार्थी असताना त्या शिक्षकाची किंवा समाजाची त्याच्याकडे बघणारी दृष्टी जी असते त्याच्यामध्ये मात्र फरक असतो. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला आमूलाग्र बदल करून घेणं हे त्यावेळी विद्यार्थ्यांना अवघड जातं. म्हणून आता आपल्या हातामध्ये जो उपलब्ध कालावधी आहे त्या कालावधीचा अत्यंत चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी वापर करावा, उपयोग करावा. 2 महिने तुम्हाला वाटले तर तसे कमी आहेत आणि तसे वाटले तर ते जास्त देखील आहे. विद्यार्थी संख्या कारण अभ्यासक्रम हा मागच्या जवळजवळ जून महिन्यापासून किंबहुना त्याच्या आधीपासून तुम्ही 9वीची पेपर झाल्यापासून किंवा परीक्षा झाल्यापासून अभ्यासत आहात. त्यामुळे एकंदरीत हा जो अभ्यासक्रम आहे आणि आता जर आपण बघितलं तर फक्त भाषा विषयांचेच पेपर हे 80 मार्काचे आहेत.
परंतु बाकीचे सगळे पेपर आहेत ते 40-40 गुणांचेच आहेत. 40 गुणांच्या प्रश्नपत्रिका सोडवताना हे तुम्हाला 2 तासाचा कालावधी, त्या कालावधीमध्ये तुम्हाला एकंदरीत तुम्ही अभ्यासलेला अभ्यासक्रम आणि केलेला सराव याच्या माध्यमातून तुम्हाला निश्चितपणे पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवण्याचं साठीच तुम्हाला त्या वेळेचा उपयोग करून घेता येईल. आणि म्हणून तुम्ही काय करा तर तुमचा मुद्देसूद अभ्यास करा, स्मरणात ठेवा. त्यानंतर डोळे मिटून 5 मिनिटं तुम्ही जर शांतपणे बसला आणि मी कुठले कुठले पेपर आज घटक वाचलेले ते जर आठवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला स्वतःच्या मेंदूची क्षमता देखील लक्षात येईल की आपण आता वाचलेलं आहे ते माझ्या मनामध्ये किती राहतात. किंवा काही विद्यार्थ्यांच्यावर असा देखील प्रयोग करता येईल की त्यांना प्रश्नपत्रिका आधीच द्यायची पूर्ण. म्हणजे आता जेव्हा प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्याकडे असतील तर त्या प्रश्नपत्रिकाचा पूर्ण अभ्यास आधी प्रश्नवाईज विद्यार्थ्यांना स्वतः करून ठेवायचा. आणि त्याला असं ज्यावेळी खात्री होईल की आता मला हा 40 मार्काचा पेपर असेल किंवा 80 मार्काचा पेपर असेल त्याचे सगळे प्रश्न मी मनानं अभ्यास करून माझ्या मनामध्ये तयार केलेले आहेत. अशी त्याचे एक त्याला 3 तास 4 तास 8 तास 1 दिवस असा त्याला वेळ जर आपण दिला किंवा त्याचा त्यांना स्वतः ठरवला की काही नाही मी आता हा पूर्ण वेळ माझ्याकडे उपलब्ध आहे आणि याच्यामध्ये आज मी मराठीच्या पेपरची पूर्ण तयारी करतोय तर तशी जर त्यानं केली आणि दुसऱ्या दिवशी किंवा अभ्यास झाल्यानंतर 1 तासाभराच्या वेळानंतर प्रश्नपत्रिका त्यानं सोडवायला घेतली आणि सोडवताना मग त्याला जे जे आठवेल ते त्यानं उतरून काढलं देऊन काढलं तर मग त्याला लक्षात येईल की आपण केलेला अभ्यास आणि प्रत्यक्ष लिहिलेली उत्तरं हे आपल्याला किती तफावत पडते. मला सगळा 80 पैकी 80 मार्काचा पेपर लिहिता येतोय किंवा नाही, 40 पैकी 40 गुणांचा पेपर मला लिहिता येतोय किंवा नाही हे त्याला परीक्षण करता येईल. आणि हे कधी करता येईल जर त्यानं ह्या 2 महिन्यात हे केलं तर. म्हणून तुम्ही त्याचे 12 भाग करा, जानेवारी फेब्रुवारी हे 2 महिने भाग करा. 30 महिन्याचे 30 दिवस, पुढच्या महिन्याचे 30 दिवस. तर या 30 दिवसामध्ये माझे आता ह्या पहिल्या टप्प्याप्रमाणे अभ्यास करत राहा, प्रश्नपत्रिका लिखाणाचा सराव करा. नव्यानं काय आता जास्त एखादा कन्सेप्ट समजून घेण्यापेक्षा आहेत ते कन्सेप्ट जे आहेत ते आपण जास्तीत जास्त क्लिअर करण्याचा आणि ते जास्तीत जास्त सुलभ आणि व्यवस्थित पद्धतीने मला कशी लिहिता येतील. म्हणजे उत्तरपत्रिकेचं देखील लिखाण हे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे घटक. म्हणजे बरेचसे विद्यार्थी प्रश्नाचं आकलन न करता जर एखादं उत्तर लिहायला गेले तर प्रश्न एक आणि उत्तर तिसरंच, नुसता पेपर भरला म्हणजे त्याला मार्क्स मिळाले असं नाही. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाच्या आकलन करून त्याच्या उत्तरामध्ये कोणते घटक समाविष्ट असले पाहिजेत म्हणजे तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळतील, 3 पैकी 3 मार्क मिळतील, त्याचं आकलन तुम्हाला होईल. अशा पद्धतीचं जर तुम्ही प्रश्नवाईज आणि विषय वाईज जर बरोबर एकंदरीत अभ्यास जर केला तर मात्र तुम्हाला निश्चितपणे चांगला मिळेल. त्या गुणामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना येणारी परीक्षेची भीती ही आपण घालवली पाहिजे. म्हणजे घाबरायचं काही काम नसते परीक्षेला. परीक्षा ही संपूर्ण महाराष्ट्रातले 16-17-18 लाख विद्यार्थी हीच पेपर देत असतात. तेव्हा मी एकटाही काय पेपर देतोय किंवा माझ्यासाठी वेगळी काही प्रश्नपत्रिका काढली जाते का अशी मानसिकता कुठल्या विद्यार्थ्यांनी ठेवण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे आपण हे लक्षात घ्यावं की आपल्या मनामध्ये कुठल्याही पद्धतीची भीती परीक्षेच्या बाबतीतली असता उपयोगाची नाही. आणि ही भीती जाईल कधी तुमची, ही भीती जाईल अशाच वेळी ज्यावेळी तुम्हाला त्या विषयाचा त्या पेपरचा सराव जर तुम्ही निश्चितपणे याच्या आधी जर केला असेल तर मात्र तुम्हाला त्या विषयाची किंवा परीक्षेच्या विषयी कोणती भीती वाटणार नाही. समजा जर आपल्याला काही दडपण असेल मनावर जर काही विद्यार्थ्यांचं दडपण असेल आणि बऱ्याचशा शाळांमध्ये अशा काही केसेस असतात, असे काही विद्यार्थी असतात की जे व्यक्त होत नाहीत, जे सांगत नाहीत कुठल्या अडचणी, मात्र त्यांचं वर्तन बदललेलं असतं हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे घरात वेगळं सांगणं, शाळेमध्ये वेगळं सांगणं, परीक्षेचे वेगळं करणं, काही व्याप
अशी जर काही मानसिकदृष्ट्या थोडेफार काही बदल झालेले विद्यार्थी आपल्या निदर्शनास आले तर अशा यांच्यासाठी चांगल्या समुपदेशन हे देखील बोर्डाच्या वतीनं काही तज्ञांच्या मार्फत हे अशा विद्यार्थ्यांसाठी होतं. कारण हे वय 10वीच्या विद्यार्थ्यांचं जे आता वय आहे साधारणपणे 15, 16, 17 वर्षाच्या दरम्यानचे हे अनेक प्रकारचे वेगवेगळे बदल त्या विद्यार्थ्यांच्या शरीरामध्ये होत असतात, त्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्ये होत असतात. त्या विद्यार्थ्यांना शाळेतल्या शिक्षकांचा असेल किंवा घरातल्या आईवडिलांचा असेल फारसा ऐकावं न वाटतं आपले मित्र जास्त जवळचे वाटतात. अशा वेगवेगळ्या मानसिकतेमधून हे विद्यार्थी जात असताना आपण त्या विद्यार्थ्यांच्यावर केवळ अभ्यास हा एकच घटक न घेता त्यांच्या बरोबरीनं राहून त्यांच्या बरोबरीनं त्यांचे प्रश्न समजावून घेऊन जर त्यांना मार्गदर्शन केलं तर मात्र निश्चितपणे ते विद्यार्थी स्वतः अंगीकारतील. आणि एकदा त्या विद्यार्थ्यांना अंगीकारलेला जो विषय असेल, जो घटक असेल, तो त्या विद्यार्थ्यांपासून परावृत्त कोणीही करू शकणार नाही. आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये त्या विषयाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासाची आवड निर्माण व्हावी, परीक्षेची आवड निर्माण व्हावी. आपल्याला चर्चा करताना या अभ्यासाची चर्चा व्हावी असं वातावरण करण्यामध्ये जर आपण यशस्वी झालो तर मात्र त्या विद्यार्थ्याला फारसं काही मार्गदर्शन करण्याची किंवा त्याला कुठलं गैरवर्तन करू नये नको अशी म्हणण्याची आवश्यकता भासत नाही. पास होणं फारसं अवघड आहे विद्यार्थी मित्र असं नाही. 10वी मध्ये तर अतिशय कमी कालावधीमध्ये जास्त गुण मिळवून देणारे अशा घटक आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला काही विद्यार्थ्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त गुण पण बोर्डामध्ये मिळतात. म्हणजे माझी परीक्षेला बसतानाची माझी अशी तयारी आहे की मी 60% मार्क पाडेन, परंतु तोंडी लेखी असे मार्क धरून त्या विद्यार्थ्याला बोर्ड परीक्षेमध्ये आणखीन क्षमतेपेक्षा जास्त मार्क्स पडतात. त्यामुळे 2 गोष्टी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा की जे काही कमवीन ते माझ्या मेहनतीवर मी मार्क्स कमवीन. कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार परीक्षेच्या काळामध्ये माझ्या हातून होणार नाही, त्याची आवश्यकता नाही हे मी माझ्या मनामध्ये ठाम ठेवीन. आणि परीक्षेला सामोरं जात असताना माझी शारीरिक मानसिक क्षमता ही अत्यंत चांगल्या पद्धतीची मी ठेवीन. कारण शेवटी जे काय आपल्याला सादरीकरण करायचं आहे ते 1 मार्चला आपला समजा पहिला मराठीचा पेपर आहे तर ते मराठीचा पेपर 11 ते 2 या कालावधीमध्ये जो मी लिहीन त्याचं जसं प्रेझेंटेशन मी त्या उत्तरपत्रिकेमध्ये करीन त्याच्यावरूनच माझं ते मूल्यमापन होणार आहे. आणि हीच मूल्यमापनाची पद्धत असल्यामुळं आपल्याला देखील तशा पद्धतीच्या तयारीनं सामोरं जावं लागेल. ज्यावेळी तोंडी परीक्षा आपल्या शाळेमध्ये असतात तेव्हा आपण तोंडी परीक्षेची तयारी करून जातो. मात्र ज्यावेळी लेखी परीक्षा आपली बोर्डाची होते त्यावेळी निश्चितपणे आपल्याला लिखाणाची सवय असली पाहिजे, लेखी परीक्षा दिलेल्या वेळेमध्ये देण्याची सवय असली पाहिजे. अशा पद्धतीची तयारी आपण या परीक्षेच्या माध्यमातून जर केली तर निश्चितपणे सर्व शिक्षकांना आम्हाला असं वाटतं की विद्यार्थी अतिशय आत्मविश्वासानं परीक्षेला जाईल आणि यशस्वीपणे परत देखील म्हणजे शाळेतल्या सराव परीक्षा किंवा घरात एखादा सराव पेपर आपण जसा सोडवतो तसाच पेपर मी बोर्ड परीक्षेला जाऊन सोडवून आलेलो आहे. अशी त्याची इतपत चांगली मानसिकता होईल त्या विद्यार्थ्याची. कधी तर त्यानं जर मात्र इतका सराव केला असेल तर तशा पद्धतीचं वातावरण आपण विद्यार्थ्यांनी आपल्या मनामध्ये ठेवावं. हे 2 महिने तुमच्या आयुष्यात विद्यार्थी मित्र हो पुन्हा येणार नाही. जानेवारी 2024 आणि फेब्रुवारी 2024 हे 2 महिने तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा येणार नाहीत. या 2 महिन्यामध्ये जेवढं तुम्ही कष्ट कराल, जेवढा तुम्ही तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह ऍटिट्यूड परीक्षेविषयी ठेवाल, जेवढा तुम्ही या 2 महिन्यामध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी कराल ते करताना समजा तुम्ही पुढच्या परीक्षेला आले आणि 8 दिवसानं म्हणता 10 दिवसानं म्हटलं की काही नाही मला पेपर देऊन आल्यानंतर म्हटलं की मला बऱ्याचशा गोष्टी ह्या परीक्षेच्या काळात सोडवल्या नाहीत, आता मी पुन्हा परीक्षा देतो असं म्हणून चालतंय का? नाही चालत. विद्यार्थी मित्र हो यशाला धनी भरपूर असतात. म्हणजे तुम्ही परीक्षेमध्ये 90-95% गुण मिळवले तर तुमच्या यशामध्ये अनेकांचा वाटा असतो. म्हणजे तुमचे आई वडील म्हणतील आम्ही सगळं तुम्हाला दिलं, आमच्या मुलाला दिलं म्हणून त्यानं मार्क मिळवले. शाळेतले शिक्षक म्हणतील त्याला आम्ही शाळेत इतक्या चांगल्या पद्धतीने शिकवलं म्हणून त्याला इतके मार्क चांगले पडले.
कुठे क्लासला जात असेल तर क्लासवाले शिक्षक असे म्हणतील की आम्ही त्याला इतकं घासून करून घेतलं त्याच्याकडनं म्हणून त्याला मार्क्स पडले. त्यावेळी कोण असं म्हणत नाही किंवा त्याने इतके कष्ट केले म्हणून त्याला मार्क मिळाले. मात्र जर तुम्हाला अपयश आलं, मार्क्स जर समजा अगदी 50-60% मार्क्स मिळाले, 40% मार्क मिळाले, काय नाही करणारच नव्हता तो, त्याचा तरी नशिबाने इथपर्यंत मार्क पडले समजा, केलंच नाही काही त्यांना वर्षभर. त्यामुळं त्या अपयशाला तुम्ही वैयक्तिक एकटे जबाबदार आहात. त्यामुळे यशाला जरी वाटेकरी अनेक असले, अपयशाला तुम्ही एकटे जरी असलात तरी शेवटी हा चर्चा परीक्षेच्या निकालानंतर महिना 2 महिने थोडंफार राहतील. परंतु जे काही तुम्हाला भोगावं लागतं ते विद्यार्थी मित्र हो, पुढच्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रचंड स्पर्धेला सामोरं जात असताना तुमच्या मनाचं गच्चीकरण होऊ नये, तुम्हाला असं वाटू नये की मी शहरातल्या मुलांच्या पेक्षा मागच्या काठावर आहे, शहरातल्या मुलांच्या बुद्धिमत्तेपेक्षा माझी बुद्धिमत्ता खरोखर कमी आहे का, असं काही नाही मुलांना. तुम्ही शहरात असा, खेड्यात असा, घरात अभ्यास करा, शाळेत करा, क्लासमध्ये जा, तुम्ही किती स्वतः करताय त्याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे. अनेक आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी मोठमोठी यश मिळवलेली, म्हणजे यशाचे शिखरं गाठत असताना मग ती विज्ञान क्षेत्रामध्ये असतील, कला क्षेत्रामध्ये असतील, क्रीडा क्षेत्रामध्ये असतील, ग्रामीण भागातल्या म्हणजे आता मेडिकल इंजिनिअरिंगला जाणाऱ्या जे विद्यार्थ्यांचे रेट बघितले, रेशो जर बघितला ग्रामीण आणि शहरी, तर ग्रामीण भागातले किंबहुना तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षेवरती देखील आपण हे बघतो की ग्रामीण भागातले विद्यार्थी आणि शहरी भागातल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये मेरिटमध्ये काय फरक असतो. म्हणून आपल्या मनामध्ये ती जिद्द, उमेद, चिकाटी सर्व विद्यार्थ्यांनी ठेवावी. काही नाही मी याच्यामध्ये 100% यशस्वी होणारच अशी जर मानसिकता आपण ठेवली तर मात्र निश्चितपणे त्या सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या स्पर्धेच्या काळामध्ये भले आता तुम्हाला 4-2% मार्क तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी जास्त पडू देत, परंतु मनाचा खंबीरपणा जो तुमचा शिक्षणाच्या विषयीचा आहे तो मात्र तुमचा कायमस्वरूपी राहिला पाहिजे. कारण आता नवीन शैक्षणिक धोरणाच्या इम्प्लिमेंटेशनचा वारं वाहू लागलेला आहे. सर्व शिक्षकांना, विद्यार्थ्यांना माहिती आहे, पालकांना माहिती आहे की हे जे धोरण 2020 सालापासून केंद्र शासनानं, राज्य शासनाने जे तयार केलेलं आहे ते प्रायोगिक तत्वावर ज्या शाळांमध्ये राबवलं आहे, किंबहुना इथून पुढच्या 24-25 या शैक्षणिक वर्षामध्ये ती येईल, त्यावेळी आपल्याला त्याला सामोरं जात असताना तुमचं पुस्तकी ज्ञान किती आहे हे न समजून घेता तुमची आकलन क्षमता किती आहे, तुम्हाला कोणत्या विषयामध्ये आवड आहे, त्या विषयामध्ये तुम्हाला शिक्षणाची संधी, करिअर करण्याची संधी भविष्यामध्ये मिळणार आहे. परंतु आवडीच्या क्षेत्रामध्ये जात असताना त्या क्षेत्रातलं परिपूर्ण ज्ञान, मूलभूत ज्ञान हे आपण शालेय अभ्यासक्रमामध्ये इयत्ता 1ली पासून ते इयत्ता 10वी पर्यंत हे आत्मसात केलेलं असलं पाहिजे. आणि ते आत्मसात केलेल्या ज्ञानाचं उपयोगीकरण हे पुढे तुम्हाला तुमच्या मग ते व्यवसायाच्या माध्यमातून असेल, नोकरीच्या माध्यमातून असेल, किंबहुना तुम्ही स्वतःची एखादी काही व्यवसाय सुरू केला, कंपनी सुरू केली, तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ही येणारी 10वीची बोर्ड परीक्षा ही अत्यंत 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 महत्वाची आहे. आणि त्यामुळे ह्या 2 महिन्यामध्ये कोणी गाफील राहू नका, कोणी फाजील आत्मविश्वासावर राहू नका की काही नाही काय होते 10वी पास होऊन 10वीला इतके मार्क मिळून काय शेवटी होणार आहे, अशा फाजील आत्मविश्वासावर विद्यार्थ्यांनी कोणी राहू नये. विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण करावं, कायम आपले पाय जमिनीवर ठेवावेत आणि आपणाला एका मोठ्या प्रचंड स्पर्धेच्या प्रवाहामध्ये मी उडी घेण्यासाठी जी माझी पात्रता आहे ती पात्रता सिद्ध करण्यासाठीच्या परीक्षेला मी सामोरं जातोय ही भावना आपल्या मनामध्ये ठेवावी. मला मिळालेले गुण हे केवळ माझे नसणार आहेत. माझ्या आई वडिलांनी मला 1ली पासून 10वी पर्यंत अत्यंत कष्टांमधून, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून सहकार्य करून मला शाळेमध्ये असताना घालवलेला आहे. येण्या जाण्याचा खर्च आहे, कपडे लत्याचा खर्च आहे, तो सगळा केलाय. कशासाठी तर माझ्या शिक्षणासाठी केलाय. त्याचं फलित म्हणून मी या परीक्षेमध्ये अत्यंत चांगले गुण पाडून त्यांच्या डोळ्याचं पारणं फेडीन अशी एक चांगली मनोकामना आपल्या मनामध्ये असली पाहिजे. आपल्या मनामध्ये अशी जिद्द असली पाहिजे, आपल्या मनामध्ये अशी चिकाटी असली पाहिजे की मी हे करून दाखवे निश्चित. हे माझ्या क्षमतेच्या बाहेरचं नाहीये आणि बाहेरच्या कुठल्या प्रलोभनांना बळी न पडता, म्हणजे हल्लीच्या या सामाजिक परिस्थितीमध्ये आपण स्वतःचं अस्तित्व टिकवणं हे फार मोठं धैर्याचं आणि फार मोठं कष्टाचं काम झालेलं आहे. कारण तुम्हाला बाहेर पडल्यानंतर
रस्त्यावर आल्यानंतर इतकी वेगवेगळी प्रलोभनं आहेत. मोबाईल तुमच्याकडे खेचून घेईल, टीव्ही तुमच्याकडे खेचून घेईल, अनेक काही मंडळ असतील ती तुमच्याकडे खेचून घेतील, ह्या डान्समध्ये चला, त्याचे कार्यक्रमात चला, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रलोभनं दाखवून या युवा पिढीला भरकट होण्याचा प्रयत्न या समाज माध्यमातून वेगवेगळ्या घटकातून होत चाललेला आहे. आपण कसं राहायचं ते प्रत्येकानं ठरवायचं. आपण मागवरून बघत असताना आपल्याला आपल्या डोळ्यामध्ये आपले आई वडील दिसले पाहिजेत, त्यांनी केलेले कष्ट दिसले पाहिजेत, आपल्या शाळेतल्या शिक्षकांच्या विषयी तुमच्या मनामध्ये असणारी निष्ठा दिसली पाहिजे आणि मी जे काही करेन त्याच्यामधून निश्चित चांगलं होईल ही भावना जर तुमच्या मनामध्ये असतील तर मात्र तुम्ही चांगल्या पद्धतीचं यश संपादन कराल. एक चांगला देशाचा आदर्श नागरिक म्हणून तुम्ही तुमचं करिअर घडवाल. अशा पद्धतीचा एक चांगल्या वातावरण तुमच्या मनामध्ये व्हावं आणि उपलब्ध राहिलेल्या ह्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये असा एक सकारात्मक विचार आपण मनामध्ये ठेवावा. आणि हे जे आपण सगळं म्हणजे प्रत्येक जण आपल्या शाळेतला शिक्षक असेल तर तो माझा विद्यार्थी कसा पुढे जाईल. पंचायत समिती खानापूर तालुका असं म्हणते की आपल्या प्रतिवर्षी कोल्हापूर विभागामध्ये सांगली जिल्हा अग्रेसर असून सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर तालुका अग्रेसर असतो 10वीच्या निकालामध्ये. त्याला कारण हेच आहे की इथं अत्यंत तळमळीनं काम करणारे सगळे अधिकारी पदाधिकारी वर्ग आहे आणि त्यांना असं वाटतंय की आपल्या ग्रामीण भागातला विद्यार्थी आणखीन पुढे चमकावा, त्याला चांगल्या पद्धतीचं गायडन्स मिळावं, चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळावं. अशा पद्धतीचे तळमळीनं काम करणारे या क्षेत्रामध्ये मंडळी जी आहेत त्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या वेबिनारचा फायदा निश्चितपणे तुम्हाला होईल. इथून पुढच्या सगळ्या वेबिनारमध्ये आपण विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं. प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला असणाऱ्या ज्या काही अडचणी शंका असतील त्या त्यामध्ये विचाराव्यात आणि विचारलेल्या आपल्या मनामध्ये साठवलेले जे प्रश्न असतील प्रत्येक त्याची सोडवणूक करून चांगल्या आत्मविश्वासानं आपण ह्या सगळ्या येणाऱ्या परीक्षेला सामोरं जावं, आपलं चांगलं भवितव्य घडवावं अशा मी इथं या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. येणाऱ्या फेब्रुवारी मार्च 2024च्या 10वीच्या परीक्षेसाठी सहभागी असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना, वेगवेगळ्या शाळांमधले मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील अशा सर्वांना या परीक्षेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं शुभचिंतन मिळावं आणि अशा प्रमाणात आपला खानापूर तालुका हा या SSC बोर्डाच्या निकालामध्ये अग्रेसर राहावा अशा शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो. सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. सर. हा सर, ठीक आहे, ओके. धन्यवाद सर. आपण या पाऊण तासाच्या वेळेमध्ये आपण इयत्ता 10वीच्या मुलांसाठी अनमोल असं मार्गदर्शन केलं. त्यांच्यामध्ये जी काही परीक्षेमधली जी काही भीती होती, परीक्षेचं जे काही तंत्र आहे, क्लुप्त्य आहे किंवा त्यांना समाजामध्ये इयत्ता 10वीची परीक्षा दिल्यानंतर समाजामध्ये आपल्या मनामध्ये ज्या काही कल्पना आहेत त्या दूर केल्या आणि जो काही भारताचा नागरिक म्हणून जो काही तयार होणं गरजेचं आहे हा 10वी-12वीच्या वेळेतच हा विद्यार्थी घडत असतो. या सर्व गोष्टीविषयी आपण विद्यार्थ्यांना जाण करून दिली आणि अगदी व्यवस्थित सखोल असं परीक्षेला सामोरे जाताना या उपक्रमाअंतर्गत आपण मार्गदर्शन केलं. त्याबद्दल खानापूर पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत आपलं आभार मानतो आणि धन्यवाद मानतो. ठीक आहे. थोडंसं इतर शाळा मुख्याध्यापकांना उद्याच्या चर्चासत्राविषयी थोडंसं सूचना देतोय. आता सर्व शाळेतले मुख्याध्यापक, विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले, त्यांचेही या चर्चासत्रामध्ये आभार मानतो. आणि उद्या आपलं बरोबर 11:30 ते 12:30 या वेळेमध्ये मराठी विषयाचं चर्चासत्र आहे आणि या चर्चासत्रासाठी आपल्याला विटा हायस्कूलचे काळे सर म्हणून जे प्रदीर्घ अनुभव असणारे शिक्षक आहेत, तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करतील. त्यामध्ये फक्त एक थोडी सूचना आहे की जे मी फोटो बघितले तुमचे आपल्या माध्यमिक ग्रुपवर पडलेले, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना संपूर्ण स्क्रीन दिसते, सगळे जॉईन झालेले लोक दिसतात.
त्याच्याऐवजी थोडं सेटिंगमध्ये जाऊन फुल स्क्रीन करा, म्हणजे जो बोलणारा व्यक्ती असतो त्याचा चेहरा आणि आवाज क्लिअर व्यवस्थित येईल. सर्वांनी ते मीटिंग सुरू झाल्यानंतर तुम्ही ते सेटिंगमध्ये जाऊन दुरुस्त करा. आणि आजचे फोटो आणि आजचा अहवाल म्हणजे उपस्थिती अहवाल, शिक्षक किती, विद्यार्थी किती, आपल्या ग्रुपवर सेंड करा. आणि आता मला वाटते 20-22-25 शाळा आपल्या आता जॉईन होत्या, म्हणजे आपल्या एकूण 50 ते 52 शाळा आहेत. 50% आपलं आजचं सहभागाचं प्रमाण आहे. हा उपक्रम जरी इंग्लिश मिडियमच्या शाळा असतील किंवा बाकीच्या कुठल्या शाळा असतील तर त्यांनी असं म्हणायचं नाही की हे मराठीमध्ये आहे, तर मराठीमध्ये ऐकून आपण इंग्लिशमध्ये इम्प्लिमेंटेशन करू शकतो. त्यामुळं सर्व विषयांचं आपलं हे सत्र उद्यापासून मराठी विषयापासून अगदी शेवटच्या मला वाटते इतिहास भूगोलपर्यंत हे सत्र असणार आहे. आणि याच्यामध्ये आणि शेवटच्या दिवशी आपण सर्व तज्ञांना पुन्हा एकत्रित बोलवणार आहोत शेवट दिवशी 2 तारखेला 2 फेब्रुवारीला. आणि पुन्हा त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत का किंवा आपण त्यांच्या देखत त्यांना प्रश्न विचारायला लावून आपण त्यांचे प्रश्न सगळे सोडण्याचे प्रयत्न करणार आहोत. तुम्ही सर्वजण सहभागी झाला, सर्व तज्ञ मार्गदर्शक माननीय टी.पी. कुलकर्णी सर, त्याचबरोबर सर्व शाळेचे मुख्याध्यापक, सर्व विद्यार्थी आणि सर्व शिक्षक, या सर्वांचं मी आभार मानून आजचं हे चर्चासत्र मी संपवते. धन्यवाद.